मराठों का मुट्ठी भर स्वराज्य छोड़। क्या है स्वराज्य? आज इस भरे दरबार में हम तुम्हें रुस्तुम खां इस किताब से नवाजेंगे, लेकिन उससे पहले इन सब बुजुर्गों को बताओ कैसे मार गिराया मराठों के उस शेर जैसे सर सेनापति को। बताओ। मरने से पहले क्या कर रहा था वो? रो रहा था, जिंदगी की भीख मांग रहा था, क्या कर क्या रहा था? अरे उसके मौत की दर्द भरी कहानी सुनाओ, क्योंकि तुम्हारी इस फतेह की वजह से अगले कुछ ही दिनों में ये दरबार इंशाअल्लाह रायगढ़ में होगा। हर हर महादेव, जय भवानी, या अशा घोषणा सोडून हा कसला आवाज घुमतोय या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमधून? औरंगजेबाच्या दरबारात एका सरसेनापतीच्या मृत्यूवर सुरू झालेली ही गोष्ट 12 वर्ष मागे जाऊन एका सरसेनापतीच्या मृत्यूवरच थांबते। राज्याभिषेकाला अवघे 3 महिने राहिले होते। बहलोल खान विजापुरी सरदार उत्तरेकडे प्रचंड धुमाकूळ घालत होता, देवस्थाने फोडत होता। त्यामुळे पिसाळलेल्या या जनावराचा बंदोबस्त करण्यासाठी महाराजांनी सरसेनापती प्रतापराव गुजरांना एक पत्र लिहायला घेतला। राव सरनोबत, तो धर्मद्वेष्टा बहलोल बहुतच बडबड करीत, त्यास धरावे अथवा मारावे? शक्यतो मारावेच, कोणतीही दया माया न दाखवता। शक्यतो मारावेच। महाराजांच्या आदेश बरहुकूम प्रतापरावांनी त्या बहलोल खानाला आडवा तिडवा लुडवला। स्वराज्यनिष्ठ कान्होजीचे ध्यानचा ज्याच्या हालचालीत चपळता असेल, सरनोबत नेतोजी पालकरांसारखी, त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी, त्याची तळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसरे यांचा। सरनोबत माणकोजी 10 तोंड्यांसारखे एका खावात त्याने 2 तुकडे करावे शत्रूच्या देहाचे, आणि वेळप्रसंगी त्यानं रौद्ररूप धारण करावे। साक्षात शहाजीराजे भोसल्यासारखे त्याच्या दोन्ही मनगटात साक्षात वसावे पावन खिंडीत तांडव मांडणारे बाजीप्रभू देशपांडे। हौसाजी मोहिते कुठे आहेत?
त्याला जर मरी चालवली नाही ना तर आपले अर्धे मावळे तो एकटाच मारल. राव तुम्हीच पाहिजे. राव चला ना. अवघड आहे. हो राव काय झालं इथून जाणं अवघड आहे. मग आता संताजी धनाजी! चिर चिर घोडे! नारे तकबीर, नारे तकबीर. रुस्तुम खां किताब की शमशेर लाई जाए. आज इस भरे दरबार में सरजा खान की जितनी भी तारीफ हो कम है. क्या हुआ? मैं इस किताब के लायक नहीं हूं. मतलब? लेकिन अभी अभी तो तुमने कहा था कि सुना तो मैंने सही लगाया था, लेकिन मैदान छोड़ते भागे हम. शर्म आनी चाहिए हमें. सर सलामत तो पगड़े 50. हाथ में एक तलवार है. ये मराठी जिंदगी भर तुम्हें परेशान करते आ रहे हैं. अगर आज उनके हाथों वो गोला बारूद लगा ना तो कल बिल्ली उड़ा देंगे. सरजा खान चाहे कुछ भी हो जाए, उस हम्बीराव के हाथों इतना सारा गोला बारूद नहीं लगना चाहिए. और लगने दो, कुछ फर्क नहीं पड़ता. तुम इन मराठों को जानते नहीं हो. वो कुछ भी कर सकते हैं, कुछ भी. अगर तुमने उसे नहीं मारा तो हम्बीराव को मारा किसने?
बताओ किसने मारा? खुद अमीर राव ने। आईला बहिणजी एवढा दारूवाळा घेऊन हा भगवा आपण दिल्लीवर पडकू 2 दिवसा मग कधी निघायचं हे गाईवरच असतंय सेनापती आधी या जखमा तर भरू द्या, मग नव्या मोहिमांचा विचार करा. अमीरराव गड्या कवर या जखमा अंग खांद्यावर मिरवणार आहेस? कवर नाही, घरची बाई अंगावर दागिनं मिरवताना तकती होय. आपण पण नाही टाकायचं या जखमा मिरवताना. नाही राव, आज तुम्ही जे काय लढलाय मला नाही वाटत स्वराज्यावर परत कुणी गणित चालून येईल. आपली लढाई झाली आता नाही. आता स्वराज्य या तरुण पोरांच्या खांद्यावर देऊ आणि आपण होऊ की मोकळे. आणि मालोजी बाबा, तुझा हा संताजी उद्याचा सरसेनापती असेल, शब्द आहे माझा. आताच बातमी आली राव, हा. संभाजी महाराज रायगडावरून हे, काय कसला आवाज झाला का? आवाज नाही, पोरं जंबुरगे हलवते त्याचा नाही 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 जंबुरे हलवल्याचा नाही, जंबुरा शिलगावल्याचा आवाज आहे. काला तिकडे यमोते म्हणजे नक्कीच कोणतरी शिरगावला असत. ए सब तिकडे बघा रे. स्वराज्याला आता कुठल्या खानाच्या शिराची नाही तर तुमच्यासारख्या शूराची गरज आहे. कारण हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. माझ्या शिवबाशी एकनिष्ठ राहा. तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळावा. हमारे नमाज का वक्त हुआ है.